नमस्कार. आता आपल्यासोबत अनंत मानवी हे शिरोली MIDCतले उद्योजक आहेत. त्यांनी नुकतीच अमरनाथ यात्रा केलेली आहे. त्यांच्याकडून आपण अमरनाथ यात्रा, प्रवास आणि पूर्व तयारी याविषयी जाणून घेऊ. नमस्कार सर. अमरनाथ यात्रेची साधारण सुरुवात ही एक 3-4 महिने अगोदरपासून तयारी करावी लागते. मुळात त्याला अमरनाथ यात्रेसाठी स्वतःचा फिटनेस हा आपल्या जिल्ह्यातील CPR मधून किंवा कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील सेवा रुग्णालय या जम्मू काश्मीर श्राईन बोर्डनी ज्यांना डेसिग्नेट केलेले आहे त्यांच्याकडून आपल्याला आपलं हेल्थ सर्टिफिकेट हे पहिल्यांदा घ्यावं लागतं. यासाठी सेवा रुग्णालयामध्ये ज्या काही टेस्ट असतात त्या सगळ्या टेस्ट करून तिथले डॉक्टर आपल्याला त्याची सर्टिफिकेट दिल्यानंतर ते सर्टिफिकेट जम्मू काश्मीर श्राईन बोर्डाच्या वेबसाईटवरती अपलोड करून किंवा ऑनलाईन त्यांनी काही बँका डिसिग्नेट केल्या होत्या. कोल्हापुरात येस बँक त्यांनी डिसिग्नेट केली होती, तर त्यांच्याकडे जाऊन हे सर्टिफिकेट आणि आपलं एक फॉर्मॅटचं त्यांचा फॉर्म हे दोन्ही अपलोड करावं लागतं. आणि हे केल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला एक डेट मिळते. एक सांगावंसं वाटतं की अमरनाथ यात्रा ही वर्षातून केवळ 40 दिवसाचीच यात्रा असते. त्याच्यात 2 मार्ग आहेत, एक बालटालवरून आणि एक चंदनपुरीमधून. तर हे तुम्हाला अगोदर ठरवावं लागतं की आपण कुठल्या मार्गाने जायचं आणि त्या मार्गाने पण एकदा ते ठरवून आपल्याला तो फॉर्म अपलोड करावा लागतो किंवा येस बँकेमध्ये जाऊन तो आपल्याला तिथे आधार कार्डाचं आपलं ऑथेंटिकेट करून नॉमिनल 250 रुपयाची फी आणि ते द्यावं लागतं. हे एकदा दिल्यानंतर तुम्हाला त्याची डेट मिळते आणि ह्या तारखेच्या अनुषंगाने 1-2 दिवस अगोदर आपल्याला रेल्वेचं बुकिंग, जे पुण्यावरून डायरेक्ट जम्मू पर्यंत रेल्वे आहे त्याचं बुकिंग काय 2 महिने अगोदर जो काही भाग आहे तो आपल्याला अगोदर करता येतो. आणि जायचं यायचं भाग हा साधारण 40 तासाचा प्रवास आहे. एकदा तुम्ही जम्मूला गेल्यानंतर तिथे जम्मू काश्मीर श्राईन बोर्डाचे भगवती नगर म्हणून एक बेस कॅम्प आहे. तिथे आपली राहायची सोय केलेली असते आणि तिथं त्या ठिकाणी त्यांच्याकडून एक RFID कार्ड मिळतं. तर ते तुम्हाला ह्या आपण घेतलेल्या अगोदरच्या परमिशनच्या आधारे ते RFID कार्ड मिळतं आणि ते RFID कार्ड घेऊन आपल्याला त्यांच्या भगवती बेस कॅम्प पासून बालटाल पर्यंत किंवा चंदनवाडी, आता ह्यात थोडासा भाग तुम्हाला त्यात इलॅबोरेट करतो की बालटाल वरून जाणारा जो मार्ग आहे तो थोडासा खडतर जरी असला तरी तो एका दिवसात पूर्ण करता येण्याजोगा आहे. ते 14 किलोमीटरचा रस्ता आहे. तो चंदनवाडीवरून जो पहलगाम वरून जातो तो थोडासा लांब जास्त प्रवासाचा आहे, 40 किलोमीटरचा. त्याला एक 2-3 दिवस लागतात. मग आपल्या वेळेच्या नियोजनानुसार आपण ह्या रस्त्याने किंवा त्या रस्त्याने हे जाणं आपण ठरवायचं असतं. दोन्हीचे प्लस मायनस पॉइंट्स आहेत. चंदनवाडीवरून जो जायचा रस्ता आहे त्याला थोडा आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे की त्यापासून त्या रस्त्याने गेलो तर थोडे निसर्ग सौंदर्य किंवा आणखीन काही धार्मिक क्षेत्र त्यामध्ये कव्हर करता येतात. बालटालवरून जे जातोय त्याला एका दिवसात तुम्हाला परत जायचं असेल त्या रस्त्याने आता बरीच जण प्रिफर करतात. तर भगवती केंद्रापासून जम्मू काश्मीर श्राईन बोर्डाने आणि आपल्या भारतीय गव्हर्नमेंटनं पूर्ण सिक्युरिटीची सोय केलेली आहे की जेणेकरून कुठल्याही यात्रेकरूंना कुठल्याही प्रकारचा त्रास उद्भवू नये, कुठलाही भीती मनात बाळगू नये आणि सर्वांनी मॅक्झिमम लोकांनी ती यात्रा करावी हा त्यांचा उद्देश असतो. तर त्यासाठी त्यांनी साधारण एक 200 ते 250 बसेस 40 सीटरच्या ह्या दररोज सकाळी 4 वाजता निघतात भगवती केंद्रातून आणि ज्यांना बालटाल मार्गे जायचं त्यांना बालटालला पोहोचवलं जातं आणि ज्यांना चंदनवाडीला पहलगामवरून पोहोचायचं त्यांना तिथे पोहोचवलं जातं. आणि ही जी सेवा आहे ही नॉमिनल 700-800 रुपये वगैरे त्यांची काहीतरी बाहेरच्या बसची वगैरे फी असते. ती तुम्ही अगोदर बुक करून ठेवायची. सकाळी ते 3 वाजता पूर्णपणे मिलिटरीच्या संरक्षणाखाली बसेस ज्या आहेत त्या सोडल्या जातात. आणि विशेष म्हणजे पूर्णपणे एखाद्या राजकीय नेत्याला कशी सुरक्षा असते त्या पद्धतीची सुरक्षा ह्याला आपल्या पूर्ण ह्या बस गाड्यांना असते. पुढे कन्वॉय असतात, मिलिटरीचे बस ट्रक असतात, मध्ये ट्रक असतात, बाजूला प्रत्येक साधारण 100-150 मीटर अंतरावरती ह्याचे आपले बंदूकधारी आपले सैनिक उभे असतात आणि बाकीची पूर्ण ट्रॅफिक त्यावेळेला थांबवली जाते आणि आपली पूर्ण 350 किलोमीटरची जी बालटालची जी रस्ता आहे तो पूर्णपणे थांबवून आपल्या गाड्यांना प्रायोरिटी देऊन आपल्या गाड्या पुढे नेल्या जातात. आणि असं करून केल्यामुळं आपल्याला तो आपल्या ह्याच्यावरचा विश्वास द्विगुणित होतो आणि आपण
फार जण तिथं जावं हा जो भाग आहे ते होऊ शकतो. एकदा बाल्टाला तुम्ही पोहोचल्यानंतर जेवणाची किंवा इव्हन भगवती नगर मध्ये पण जेवणाची लंगरची सोय त्यांनी फार अप्रतिमरित्या केलेली आहे. इव्हन अमरनाथच्या बेस कॅम्पला पण भरपूर लंगर आहेत. तिथे सगळ्या प्रकारचे खाणे आहेत अवेलेबल. तुम्ही यावं, तुम्ही खावं, कोणीही कितीही तुम्ही कितीदा खावा, पण कोणीही नाही म्हणत नाही. फक्त ताटामध्ये काही सांडू नका एवढंच त्यांचं फक्त आग्रहाचं हे असतं, आव्हान असतं. तुम्ही वाटेल तेवढं खावा पण सांडू नका. बाल्टालवरून जाताना तुम्हाला पायी जाण्याचा पण ऑप्शन आहे आणि घोड्याचा पण ऑप्शन आहे. साधारण घोड्याच्या प्राइसेस ह्या डायनामिक प्राइसिंग सारखं असतं तरी पण ऑन अँड एव्हरेज 1,500 ते 2,000 वन वे असतं आणि जाऊन येऊनच तुम्ही साधारण नेगोशिएट करून 3,000 3,500 पर्यंत वगैरे त्यांना देऊ शकता. आणि ह्यात गव्हर्नमेंटचा पण आपण त्यांना तिथं रजिस्टर करून त्यांना हे देता येतं आपल्या सिक्युरिटीसाठी, कोणी परत आपल्याशी हे करू नये म्हणून. त्यासाठी ते आपण रजिस्टर करून जाऊ शकतो. साधारण सकाळी 4 वाजता वगैरे ते सोडायला चालू करतात आणि 10-10:30 पर्यंत त्यांचं सोडलं, कारण ते जाऊन परत यावं संध्याकाळपर्यंत असं त्यांचं हे असतं. तिथं राहायची सोय नाहीये अमरनाथमध्ये. अगदी काही ठराविक जणच राहतात. आपल्यासारख्यांना राहण्यासाठी परत बाल्टालाच यावं लागतं. त्यामुळे मग ते 10ला सोडून परत तुम्ही चालत जाऊन परत 10 संध्याकाळी उशिरापर्यंत परत यावं यांची अपेक्षा असते. तिथला एकंदर अमरनाथ यात्रेचा जो काही तिथला आतला प्रसंग, तिथलं एकंदर वातावरण, जोडीला असणारे यात्रेकरू आणि प्रत्येकांचा उत्साह बघितला की आपण त्यांच्या अनुषंगाने काहीच नाही आहोत, चितपावकर आहोत का आपण या सगळ्याच्या वरती या सृष्टीमध्ये आपण स्वतःला काही मोठे समजत असलो, काहीतरी असलो तरी तिथं गेल्यानंतर आपलं स्वतःच जे काही क्षुद्रपण आहे ते तिथं जाणवतं. आपण पुढ्या जगात कुठंच नाही आहोत आणि त्या दर्शनापुढे आपण नतमस्तक होऊन परत येतो. परत परतीचा आम्ही येताना थोड्या 2 दिवस आम्ही एक्स्ट्रा प्लॅन केला होता आणि त्यामुळं काटराला जाऊन वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं. तिथं पण छान सोय केलेली आहे रस्त्याची. जुना रस्ता जो होता तो घोड्यासाठी ठेवलेला आहे. नवीन एक रस्ता पूर्ण बांधला 5-6 वर्षापूर्वी. तो मोटर गाड्या पण जाऊ शकतात, पण मोटर गाड्यांना मधनं यात्रेकरून अलाव नाही आहे, पण तो चालत जाण्यासाठी म्हणून तो रस्ता छान आहे आणि 2-2.5 तासामध्ये चालत जाऊ शकतात. घोड्याची पण सोय आहे. आणि वैष्णोदेवीला गेल्यानंतर तिथून भैरोबाचं जे मंदिर आहे त्याला रोपवे आहे. वैष्णोदेवी पासून भैरोबाच्या जाण्यासाठी 5-1 मिनिटाचा तो हे आहे फक्त, पण तिथं रोपवे छान प्रकारे चालू आहे. आणि मग तिथून येताना तुम्ही चालत यायचा ऑप्शन घेऊन घेऊ शकता. तुमच्या तब्येतीच्या कृतीनुसार किंवा तुमच्या चालण्याच्या पद्धतीवरती तुम्ही साधारण 4-5 तासामध्ये ते अंतर कापू शकता. पाटेत पण लंगर आहेत, तुम्हाला जेवायची खायची सोय चांगली आहे. हे सगळं आटपून आम्ही परत जम्मूला आलो आणि जम्मूवरनं परत पुण्याला जम्मू तावीचं रिदर्शन केलं होतं आणि परत एकंदर प्रवास आणि एकंदर अनुभव खूपच छान आहे. सर्वांनी ज्यांना तब्येतीत आणि ते परत 3 वर्षापासून 70 वर्षापर्यंत हे अलाव आहे. त्यामुळं 70 वर्षाच्या किंवा 3 वर्षाच्या नंतर माझं तर म्हणणं आहे की वयाच्या आपल्या लहान असलेल्या वयापासून किंवा तिथे आपल्या शिक्षणाचा भाग झाल्यानंतर किंवा नोकरी लागल्यापासून किंवा स्वतः व्यवसाय करण्यापासून माणसांनी लवकरात लवकर तेच जाऊन करून यावं आणि आपला अनुभव आणि आपलं एक मोठं करावं, विचारत जावं ही माझी इच्छा. सर्वांना ते परत त्यांनी त्या यात्रा करायला आणि आपलं आयुष्य समृद्ध करून द्यावं. बरं, हा प्रवास करताना किंवा यात्रा करताना तब्येतीचा काय त्रास जाणवतो का? कारण खडतर असं म्हणतात, काय पडझड होते, रस्ते बंद असतात, असं काय? ऍक्च्युअली तिकडं बाल्टाल मधला जो काही पासून त्याच्यापासून अमरनाथ पर्यंतचा जो रस्ता आहे तिथला निसर्ग असा आहे की ते अनप्रेडिक्टेबल आहे. आपण गुगलवरती किंवा याच्यावरती सर्च करून आज वातावरण असं आहे आपण असं ठरवतो, पण कधी पाऊस पडेल किंवा कधी काही त्या पाऊस जर पडला तर दरड कोसळेल ह्या गोष्टी सांगता येत नाही. त्यामुळं एका दुसरा दिवस स्क्वेअरला ठेवून तुम्ही गेलेलं बरं. अगदीच एका दिवसातच आज होते म्हणून एका दिवसातच होईल असे याची शाश्वती नाही आहे. त्यामुळे एका दुसरा दिवस तो स्क्वेअरला असावा. आणि दुसरी गोष्ट, थोडंसं अमरनाथला गेल्यानंतर काही जणांना ऑक्सिजनची कमतरता भासू शकते जर थोडासा त्रास असेल तर. पण लहान वयात तर तुम्ही गेला असाल किंवा 50च्या आसपास वगैरे असाल किंवा थोडीशी चालण्याची प्रॅक्टिस तुम्ही जर केली असेल तर हा त्रास जाणवत नाहीये.
वैद्यकीय सेवा वगैरे कशा आहेत मार्गात? अगदी प्रत्येक पावला त्यांच्या सगळ्या वैद्यकीय सेवा आहेत. ऑक्सिजनचे सिलेंडर त्यांनी ठेवलेले आहेत. ते प्रत्येक बाकीच्या तुम्हाला कुठल्या तरी मसल्सचा क्रॅम्प झालं किंवा हे झालं स्प्रे म्हणा एकंदर अप्रतिम सगळ्या सेवा आहेत. मानवी साहेब, आभारी आहोत. आपण आम्हाला वेळ दिलात आणि आपले अनुभव कथन केलेत. तुम्हाला पुढच्याही प्रवासांसाठी आमच्यातर्फे शुभेच्छा. धन्यवाद.